नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. दुधात जीवघेण्या रसायनाची सर्रास भेसळ. राज्यात प्रतिदिन दुधाची मागणी 2 कोटी ते 2 कोटी 20 लाख लिटरच्या घरात आहे. प्रत्यक्षात प्रतिदिन संकलन मात्र 1 कोटी 75 लाख लिटरच्या घरात होतं. याचाच अर्थ उत्पादनापेक्षा जवळपास 25 ते 30 लाख लिटर जादा दूध येते. ते भेसळ बहादरांच्या अवकृपेनेच येतं असं म्हणावं लागेल. दुधातील ही जीवघेणी भेसळ रोखण्याची गरज आहे. याखेरीज पांढऱ्या दुधावर टपलेल्या काळ्या बोक्यांना चाप बसणार नाही. सातत्याने मागणी आणि पुरवठा याचे प्रमाण व्यस्त राहिलेल्या दुधात सर्रास जीवघेण्या रसायनांची भेसळ होते, हे आता उघड झालं आहे. यातून फॅट वाढवून दुग्ध व्यावसायिक पैसे मिळवत असले तरी ग्राहकांचा जीव धोक्यात येऊ लागला आहे. दुधातील प्रोटीन्सचे प्रमाण वाढवण्याच्या नावाखाली वापरासाठी कठोर बंधन असलेल्या मेलामाइनचा वापर तर कळस गाठत असल्याचं चित्र दिसत आहे. या दाट दुधाची भेसळ अनेक वर्ष खुलेआम होत असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभाग अधूनमधून तसेच कितीतरी वेळा करत असलेल्या भेसळखोरांविरोधातील कारवाईतून स्पष्ट होतं. फार पूर्वी दुधात पाणी मिसळून भेसळ व्हायची, पण आता दूध भेसळ बहादरांनी पाण्यापेक्षा दुधाची घनता कशी वाढेल यासाठी नवनवे फंडे सुरू केले आहेत. साखर घालून दुधाची घनता वाढवली जाते. पीठ, आरारूट, मक्याचे सत्व कालवून दुधाची घनता वाढवली जाते. दुधात भेसळीसाठी आता मेलामाइनचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. खरे तर प्लास्टिकच्या वस्तू बनवण्यासाठी मेलामाइनचा वापर होतो. प्लास्टिक गंजत नाही, कुजत नाही, दीर्घकाळ टिकते. तसेच मेलामाइन वापरून केलेले दूधही दीर्घकाळ टिकते. अर्थात ते पोटात गेल्यावर त्यातील मेलामाइन रासायनिकदृष्ट्या मंद क्रियाकारी असल्याने पचत नाही. यातूनच घातक व्याधींना आमंत्रण मिळते. खास करून मेलामाइनमध्ये नत्र असते आणि प्रथिनांमध्येही नत्र असते. त्यामुळे दुधामधील मेलामाइनचे अस्तित्व शोधणे जिकिरीचे ठरतं. याचाच फायदा भेसळखोर घेत आहेत.